हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 1 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. तेव्हा वसू आत्या आणि पार्थ आणि काव्याला मुंबईला घेऊन येते आणि बोलते, काव्या हे देशमुखांचं घर म्हणजे आता तुझं सासर. तेव्हा वसू काव्याला ढकलून घरात जाते आणि बोलते, कल्पना अगं कल्पना काय आहे कल्पना. आणि मागे बघते तर पार्थ आणि नंदिनी शुभविवाह पोस्टर लावलेलं असतं. हा बोर्ड अजून का ठेवलाय. तेव्हा काव्य आणि पार्थ बोर्डकडे बघतात. अगं पार्थचं नंदिनीशी नाही, पार्थचं काव्याशी लग्न झालंय. तेव्हा काव्याला या गोष्टीचा राग येत असतो. बदल बरं तो बोर्ड. अगं काव्याने नंदिनीचं नाव बघितलं बोर्डवर तर तिला त्रास नाही का होणार. तेव्हा काव्य तशीच रागात आतमध्ये घरात जायला लागते. तेव्हा वसू बोलते, अगं अगं काव्या तू अशी आत कुठे निघालीस. अगं अजून ग्रहप्रवेश व्हायचाय तुझा आणि नव्या नवरीने ग्रहप्रवेश केल्याशिवाय असं घरात यायचं नसतं. पार्थ बोलतो, हे बघ आत्या. तेव्हा वसू बोलते, मला माहितीये पार्थ, मला माहितीये तू नंदिनी बरोबर ग्रहप्रवेश करणार होतास. वसू काव्याकडे बघते आणि बोलते, पण आता वसू आत्या मुद्दामच टॉर्चर करत असते आणि बोलते, खरं तर कौतुक करावं असं काही घडलेलं नाहीच आहे, पण रीती भाती आहेत त्या पाळायला नकोत. कल्पना ग्रहप्रवेशाची तयारी कर, बाकीची मंडळी येतच असतील जा. व वसू बोलते पार्थला, आणि हा काव्याजवळच थांब, हिला बरं चक्कर विक्कर आली तर पंचायत व्हायची. मी आले जरा काम करून. काव्याला खूप त्रास होत असतो. ती मुंडावळ्या हाताने काढायचा प्रयत्न करत असते. तिचं डोकं दुखत असतं. तेवढ्यात पार्थ खूप हतबल होतो. तो तिला हातही लावू शकत नाही. काव्य रडत असते. इकडे वसू रूम मध्ये येते आणि रम्याचा हात पकडून बोलते, मूर्ख मुली, आणि जोरात रम्याच्या कानाखाली वाजवते, इथेस तू. तेव्हा रम्या बोलते, माझं आयुष्य उद्ध्वस्त करून वरून मलाच मारतेस तू. तेव्हा वसू बोलते, गप्प बस रम्या, तुझं आयुष्य उद्ध्वस्त करणारी तू स्वतः आहेस. पार्थशी लग्न करण्याची ना लायकीच नाहीये तुझी. तेव्हा रम्या बोलते, आई. तेव्हा वसू बोलते, गप्प बस. पटकन दरवाजा लावते. तेव्हा रम्या बोलते, तू दार का बंद केलं आणि मी का गप्प बसायचं. तू मूर्ख मुलगी आहेस ना म्हणून. आणि आवाज खाली. रम्या, जीवाला द्यायला पण पदर नाही घ्यायला अशी अवस्था झाली तुझी. आजच्या दिवशी मी आपलं नाव कोरलं होतं रम्या, सगळं ठरवून घडून आणलं होतं मी. तेव्हा रम्या बोलते, बास झालं ग तुझं. तू विचारत होतीस ना माझा प्लॅन काय होता, तर ऐक. मी नंदिनीला तिच्या स्वतःच्या लग्नातून किडनॅप केलं. तिचा खोटा व्हिडिओ पाठवला की मला हे लग्न करायचं नाही आणि सगळ्यांचा त्यावर विश्वासही बसला. पण तू मला न सांगता, कुणाला काही न सांगता गावातून निघून आलीस. अगं हातातोंडाशी आलेला घास तुझ्यामुळे गेलाय, मूर्ख कुठली. काव्याला परत चक्कर येतात. ती दरवाजाला पकडते. तेव्हा पार्थ काव्या करतो. पार्थ बोलतो, वसू आत्या. तेवढ्यात बाकीची मंडळी पण येतात. तेवढ्यात मंजूचा नवरा बोलतो, पार्थ अरे तू इथे का उभा आहेस, आत चला ना. तेव्हा पार्थ बोलतो, वसू आत्याने गृहप्रवेश करायला थांबवलं. तेव्हा मंजू बोलते, एवढं सगळं होऊन सुद्धा गृहप्रवेश करायची हौस आहे हिला. मंजू बोलते, वा छान. तेव्हा मंजूचा नवरा बोलतो, अरे तुला कुठं काय बोलायचं कळत नाही का, जा गृहप्रवेशाची तयारी कर. मंजू पण काव्याला ढकलून पुढे निघून जाते. हे पार्थला बिलकुल आवडत नसतं. पार्थ काव्याकडे बघतो. रम्या बोलते, हो मूर्खच होती मी आजपर्यंत आणि आज शहाणी झालीये. हा तुझा प्लॅन होता का ग. मी त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा सांग ना. कारण मी तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तुला त्या पार्थ आणि नंदिनीला आशीर्वाद देताना आणि मामा मामींकडनं सोन्याचा हार घेताना. तेव्हा वसू बोलते, अगं मूर्ख मुली, ते सगळं नाटक होतं, नाटक. माझ्या हेतूंवर कुणाला संशय येऊ नये म्हणून खोटं वागत होते मी. अगं ती 1.5 दमडीची नंदिनी कोण लागते माझी. तिला माझे फक्त तळतळाट मिळतील. अगं तो आशीर्वाद खोटा होता रम्या. विक्रम आणि मानिनीकडून हार घेणार तो दिखावा होता. रम्या एकदा तरी बोलायचं ना बाळा माझ्याशी. तुझ्या आईवर विश्वास नव्हता. मी कधीतरी फसवलंय का बाळा तुला. तू निघून गेलीस गावातनं, पण त्यानंतर मला काय काय बघायला लागलं माहितीये तुला. तेव्हा रम्या बोलते, म्हणजे मी गेल्यानंतर काय झालं आई तिथे. तेव्हा वसू बोलते, ऐक. तो व्हिडिओ बघून गावकरी संतापले. त्यांनी सांगितलं की वरात गावामध्ये आलेली, लग्न न करता आम्ही जाऊ देणार नाही. वसू तिकडे काय झालं ते रम्याला सांगत असते. तेव्हा रम्या बोलते, पार्थ आणि काव्याचं लग्न. इकडे आरू त्यांच्या घरी आलेली असते आणि तिच्या आई बाबांना बोलत असते, काय 3rd क्लास गाव होतं ते. मरायला जायचं असेल ना तर तिथेच जावं माणसाने. वेडेपणाचा कळस घातलाय. सगळ्या मर्यादा ओलांडल्यात त्यांनी. काय तर म्हणे रीती परंपरा. अरे खड्ड्यात गेल्या अशा रीती परंपरा. एखाद्याच्या इच्छेपेक्षा या जगात कुठलंही बंधन मोठं नसतं. हे का कळत नाही सगळ्यांना. मला तर असं वाटत होतं ना एकेकाचा गळा दाबावा, आणि स्पेशली त्या यशवंतरावाचा. तो लग्नात आला आणि माझ्या दोन्ही बहिणींचे आयुष्य उद्ध्वस्त करून गेला. तेव्हा धनंजय बोलतो, आरुषी बाळा शांत होतो. तेव्हा आरू बोलते, आरू कशी शांत हो बाबा, गावातून घरी येईपर्यंत मी शांतच बसले होते ना, आता तरी मला बोलू द्या. त्या गावातल्यांना काय नावं ठेवायची, त्यात इक्वली रिस्पॉन्सिबल तर तुम्ही आहात. बाबा का सहन केलं. मान्य त्या गावकऱ्यांनी तुम्हाला खूप प्रेशराईज केलं. बाबा जर तुम्ही रेडी झाला नसतात ना तर ही सगळी भसड आपण थांबू शकलो असतो. तेव्हा आरू रडायला लागते. काव्याला रेडी करताना मला असं वाटत होतं की मी तिला फासावर चढण्यासाठी रेडी करते. मी जर तिच्या जागी असते ना तर या लग्नातून काही करून पळून गेले असते. पण काव्या ही बिचारी या लग्नाला कशी तयार झालीये तिलाच माहिती. वसू बोलते, हो पार्थचं काव्याशी लग्न झालंय आणि हे सगळं एका तुझ्या चुकीमुळे झालंय रम्या.
का निघून गेले मी लग्नातून? माझ्या एका चुकीमुळे सगळं हातचं गेलंय. तुझ्यावर का विश्वास ठेवला नाही मी? माझ्या एका चुकीमुळे मी माझ्या आयुष्यातलं मोठं सुख गमावून बसलीये आणि माझ्या पार्थचं प्रेम आता कधीच मिळू शकणार नाही मला. काय केलं मी? आई सॉरी, माझं चुकलं. तुझ्या सॉरीचं कमी आता लोणचं घालू? मला तर असं वाटायला लागलंय ना की हे घर सोडून मी कुठेतरी निघून जावं. पार्थ आणि काव्य आणि जीवा आणि नंदिनी यांना आनंदाने संसार करताना मी बघू शकणार नाही. ज्या माणसाने माझ्या नवऱ्याचा खून केला त्याच्या मुलींना मी माझ्या नजरेसमोर एक सेकंद सुद्धा मी सहन नाही करू शकत. ते रम्या जोरजोरात हसायला लागते तेव्हा वसूला धक्का बसतो आणि बोलते, हसतेस काय तू रम्या? तेव्हा रम्या बोलते, आई जे झाले ते बेस झालंय अगदी. तेव्हा वसू बोलते, अगं काय बरळतेस तू? रम्या बोलते, आई अगं विचार कर ना, मला सांग पार्थचं लग्न कोणासोबत झालंय? पार्थला आधी कोण आवडायची? तेव्हा वसू बोलते, अगं ती नंदिनी. तेव्हा रम्या बोलते, एक्झॅक्टली. आता पार्थला ती नंदिनी रोज या घरात दिसत राहील आणि नंदिनीला तो पार्थ. ती दोघं एकमेकांसोबत नसतील आणि या गोष्टीचा त्यांना खूप त्रास होईल. हे बघ आई, पार्थला काव्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही. आई काव्याला सुद्धा काही देणं घेणं नाही या पार्थशी. याचाच अर्थ हे लग्न फार काळ टिकणार नाही. मग आता सांग याचा फायदा कोणाला? तेव्हा वसू बोलते, आपल्याला. तेव्हा वसू बोलते, हो ग रम्या, मी असा विचार कधी केलाच नव्हता. तेव्हा रम्या बोलते, मग आता करूया ना. हे बघ आता तू आणि मी मिळून पार्थ आणि काव्याला वेगळं करायचं. तसंही आजच्या काळात डिवोर्स काही फार मोठी गोष्ट नाहीये. या लग्नाची एक्सपायरी डेट ते स्वतःच घेऊन आलेत. आता या नात्याचा शेवट मी करणार आणि माझंच प्रेम परत मिळवणार माझ्या स्टाईलने. इकडे काव्य चिडचिड करत असते आणि बोलते, अजून किती वेळा उभं राहायचं इथे? मध्ये जायला लागते. तेव्हा मंजू बोलते, अगं थांब थांब थांब. बोलते, कल्पना ताई माफ ठेवा. मंजू बोलते, खरं तर खूप जंगी स्वागत करायचं होतं तुमचं, पण आता ते करायला कोणाकडे वेळच नाहीये आणि कोणाची इच्छा पण नाहीये. काव्य परत पाऊल टाकायला लागते. तेव्हा मंजू बोलते, अगं थांब, एवढी काय घाई आहे? वसुताई यायची आहे. तेव्हा मंजू तिच्या नवऱ्याला बोलते, जा वसुताईला बोलून आणा, सांगा तिला की नवी नवरी तात्काळात उभी आहे दारात, तिला गृहप्रवेश करायचा आहे ना. तेव्हा मंजूचा नवरा चिडून वसूला बोलवायला जातो. मंजू काव्याकडे बघून मनात बोलते, तुला आम्ही सुखाने जगू देणार नाही काव्या. मंजूचा नवरा वसूच्या रूम मध्ये येतो आणि बोलतो, वसुताई इथे काय गप्पा मारत बसला तुम्ही? खाली मुलं तात्काळात उभी आहे, काव्याचा काही गृहप्रवेश करायचा ना. तेव्हा रम्या बोलते, हो काका तुम्ही पुढे व्हा, आम्ही आलोच. रम्या बोलते, चल आहे आता खाली जाऊन आपण मज्जा बघूया. पार्थ आणि काव्याचा गृहप्रवेश होईल, पण जेव्हा पार्थला कळेल ना नंदिनीचं पण लग्न झालंय तेव्हा त्याच्या मनाची काय अवस्था होतीये ते बघायचंच आहे मला. इकडे आरू बोलते, नंदिनी ताई आणि काव्याची लाईफ तुम्ही स्पॉइल केलीये. तेव्हा धनंजय बोलतो, बस झाला आरुषी, खूप बोललीस तू. एक वेळ माणूस म्हणून मी चुकेल, पण बाप म्हणून मी माझ्या लेकींचं आयुष्य बर्बाद करणार नाही. जे झालं ते जबरदस्तीने झालं, पद्धत चुकली, पण माणसं नाही, मी त्यातही चांगलंच शोधतोय. आणि आज जर हे नातं बळजबरी जोडलं असेल ना तरी सुद्धा मला माझ्या मुलींवर पूर्ण विश्वास आहे. त्यांना आम्ही दिलेल्या संस्कारांवर माझा विश्वास आहे. नंदिनी आणि काव्या ते नातं आणि लग्न उत्तमरित्या निभावतील. तेव्हा आरू बोलते, हो निभावतील ना, आता विहिरीत ढकललंच आहे तर त्या पोहणारच ना, बुडणार नाहीत. इकडे मंजू काव्य आणि पार्थचं ऑप्शन करत असते. तेवढ्यात रम्या आणि वसू येते. रम्या पार्थकडे बघते आणि काव्याकडेही. पिहूने लग्नात जे बघितलं असतं जीवा आणि काव्याचं प्रेम ते पिहूला आठवत असतं आणि पिहूला खूप वाईट वाटत असतं. रम्या काव्याला बोलते, लग्नाच्या शुभेच्छा. तेव्हा मंजू बोलते, खरं म्हणजे ताई रम्याने माझ्या श्रेयाने या दोघांना अडवायला पाहिजे. जर तुम्हाला मुलगी झाली तर माझ्या मुलाला द्या ना. तेव्हा पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघते आणि मंजू हसायला लागते. तेव्हा मंजूचा नवरा तिच्याकडे रागाने बघतो. काव्याला खूप राग येतो आणि ती दरवाजावर हात आदळते. तेव्हा वसू बोलते, काव्या किती चिडतेस बाळा? हे बघ आता लग्न झालंय तुझं आणि या सगळ्या रीतीभाती आहेत या पाळायला नको का? सांग बरं, चिडचिड करून काय होणार आहे? बरं ये माप ओलांड आणि गृहप्रवेश कर. ये बघतच असते. काव्या माठ ओलांडणार. तेवढ्यात वसू बोलते, खरं तर ना या क्षणी नंदिनीने इथे माप ओलांडायला हवं होतं, पण हरकत नाही, आता तू येस ओलांड. माप ओलांड आणि गृहप्रवेश करिये. तेव्हा काव्या दारात ठेवलेल्या मापाला जोरात लात मारते आणि माप उधळून लावते. तेवढ्यात मागून मानिनी आली असते. तेव्हा मानिनी ओरडते, काव्या. तेव्हा मानिनी बोलते, श्रेया ते माप उचल बाळा आणि दुसरं घेऊन ये. तेव्हा माप उचलते. इकडे मानिनी काव्याला धीर देते, काव्या हे बघ बाळा, तुझ्या मनात जे काही चाललंय ते कळतंय मला. तुझी जी घालमेल होते ना तीही समजू शकते, पण बाळा हे जे माप असतं ना ते येणाऱ्या लक्ष्मीच्या स्वागतासाठी ठेवलेलं असतं. घरात येणारी सून ही लक्ष्मीचं रूप असते आणि हे माप तिच्या पावलांनी येणाऱ्या घरात समृद्धीचं प्रतीक. ते असं लाथाळायचं नसतं बाळा. इकडे शारदा बोलत असते, अहो आपण खरंच चूक केली का लग्न लावून? मला आता खूप भीती वाटायला लागली. तेव्हा धनंजय बोलतो, शारदा नको ते विचार आता डोक्यात नको आणूस तू. आणि आरुषी तू उगाच काही बोलू नकोस. मी माझ्या मुलींना कोणाच्या वाईट घरात दिलेलं नाही. त्यांचा सांभाळ करतील अशी माणसं आहेत त्यांच्या अवतीभोवती. तेव्हा आरुषी बोलते, त्यांच्या अवतीभोवती कोणीतरी असणार आहे बाबा. नंदिनी ताई समोर पार्थ जिजू
आणि पार्थ जिजूंसमोर नंदिनी ताई. बाबा जस्ट इमॅजिन, ज्या व्यक्तीसोबत आपलं लग्न ठरलं त्याच व्यक्तीशी आपलं लग्न न होणं आणि त्यालाच आपल्या बहिणीबरोबर संसार करताना बघणं, हे एवढं सोपं वाटतंय? बाबा, जर नंदिनी ताईचं लग्न दुसऱ्या घरात झालं असतं तर ती गोष्ट वेगळी होती, पण त्या दोघांना एकमेकांसमोर आता किती पेनफुल होणार आहे. आणि काव्याचं काय हो? इकडे मानिनी परत माप ठेवते आणि बोलते, काव्या माप ओलांड. काव्या रडत रडत माप ओलांडते. काव्या, हे कुंकवाचं पाणी, यात पावलं ठेव आणि तीच पावलं उमटवत ग्रहप्रवेश कर. काव्या कुंकवाच्या परातीत दोघं पावलं ठेवते आणि पावलं उमटवत ग्रहप्रवेश करते. त्या दोघांना एकमेकांचं प्रेम आठवत असतं. सगळे त्यांच्याकडे बघतच असतात. ते पुढे येतात. तेवढ्यात मानिनी बोलते, जीवा आता तुम्ही दोघं पुढे या. काव्य आणि पार्थला धक्काच बसतो. ते दोघं बघतच राहतात. ती दोघं मागे त्यांच्याकडे वळून बघतात आणि खूप शॉक होतात त्या दोघांना बघून. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.